नमस्कार. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ॲटलिस्ट डिजिटल स्किल म्हणजे काय आणि आम्हाला काय शिकवलं जातं. तर हे बघा, आपल्या एकदम मराठी भाषेमध्ये आणि एकदम सिंपल, कुठलेही अवघड शब्द न वापरता, अवघड स्ट्रॅटेजी न वापरता, एकदम आपल्याला गृहिणींना समजेल अशी भाषा वापरून आपण डिजिटल स्किल शिकवतो. कारण की खूप काही प्रोफेशनल भाषा वापरून किंवा खूप काही प्रोफेशनल दाखवून शेवटी काम आपल्याला मराठी भाषेमध्ये आणि आपल्याला समजेल असं होणं महत्त्वाचं आहे. तर बघा, मी तुम्हाला एक लाईव्ह दाखवते की आपल्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, आता आपल्या ग्रुपमध्ये ज्या काही महिला जुन्या आहेत त्यांना माहिती आहे की आपलं प्लॅटफॉर्म काय आहे, व्ही आय पी क्वीन नेमकं काय आहे हे प्लॅटफॉर्म माहिती आहे. व्ही आय पी क्वीनमध्ये व्यवसाय शिकवलाच जातो, व्यवसाय दिला पण जातो. पण जर तुमचा स्वतःचा काही व्यवसाय असेल तर त्याला मार्केट कसं करायचं हे पण शिकवलं जातं. आणि जर तुम्ही समजा आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये एखादं तुम्ही जॉईनिंगचं वर्क करताय किंवा तुम्हाला कम्युनिटी हवी आहे, तुम्हाला लीड्स हवे आहेत की तुम्ही तुम्ही जॉईन का नाही होते, तुमचं त्याच्यात सगळ्यात मोठं एक कारण असतं की बाबा मॅडम आम्ही जॉईन तर होऊ, पण आम्हाला प्रॉब्लेम असे की आम्हाला कोणी जॉईन नाही झालं तर. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग त्याच्यासाठी काय लागतं, तर मार्केटिंग लागते. मग तुम्हाला लोक स्वतःहून कॉन्टॅक्ट कसे करतील, तर फ्रीचं तर मी ऑलरेडी सांगितलं की फ्रीच्या लीड्स तुम्हाला कशा घ्यायच्या आहेत. फ्रीच्या लीडसाठी तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक आणि तुमचं व्हॉट्सअप आणि तुमचे ग्रुप्स या माध्यमातून तुम्हाला फ्रीचे लीड्स मिळून जाणार. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, की तुम्हाला स्वतःला अगोदर जॉईन होणं. आता आणखी एक गोष्ट काय आहे की बाबा आपल्याला कोणाच्या म्हणजे आपण म्हणतो ना की आपण कोणाला म्हणू नाही शकत की आमच्याकडं जॉईन व्हा, तर ठीक आहे ना. पण मग आपण आपल्याकडं जर इन्व्हेस्टमेंट असेल लावण्यासाठी, ती पण खूप काही मोठी नाही. तुम्ही फक्त आणि फक्त एक 100 रुपयामध्ये जवळपास 50 ते 60 लीड्स तुम्हाला मिळतात आणि ते पण तुमच्या प्लॅटफॉर्मसाठी, तुमच्या कामासाठी. हो, तर फक्त एवढंच आहे की आपला प्लॅटफॉर्म कुठला असतो ना हे खूप महत्त्वाचं आहे. प्लॅटफॉर्म योग्य असणं महत्त्वाचं आहे. आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर वर्क करतो हे योग्य महत्त्वाचं आहे. तर हे बघा, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देते. हे माझं जे आहे, तर हे माझं स्वतःचं डिजिटल पेड अकाउंट आहे. जसं की तुम्ही हे पाहू शकता. आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवते. तर गेल्या एक वीकपासून 8 दिवसामध्ये बघा, हे 7 दिवसाची हिस्ट्री आहे माझी. 7 दिवसामध्ये माझं मे बी 700 रुपये जायला पाहिजे, स्पेंड व्हायला पाहिजे, पण माझे फक्त आत्तापर्यंत 669 रुपये स्पेंड झालेले आहेत. आणि माझ्याकडे ज्या लीड्स आहेत त्या लीड्स किती आलेल्या आहेत, वर्किंगसाठी 342 लीड्स आलेल्या आहेत. आणि आज परत माझी ॲडव्हर्टाइजमेंट फेसबुकला चालू आहे. ठीक आहे. तर मग आता ह्या लीड्स ज्या आहेत, तर मी पैसा खर्च केला, मला लीड्स आल्या. आता या लीड्समध्ये माझ्याकडे 342 लीड्स आहेत. पण या 342मधून मला 50 मेंबर जरी भेटले, 50 मेंबर माझ्या कामासाठी जरी भेटले, तरी माझं खूप काही इन्कम पण होतं माझं आणि मला त्याच्यातून बेनिफिट्स पण मिळतात. तर हे जे ही पेड ॲड आहे, म्हणजे आपण काय केलं की सोशल मीडियावरती आपण आपला एक ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, जाहिरातीसाठी आपण पे केलं आणि आपली जाहिरात सुरू झाली. मग हे तुम्हाला कसं करता येईल, तर ह्याचं डिजिटल स्किल तुम्हाला शिकवलं जातं. आपल्याला पूर्ण डिजिटल स्किल शिकून तुम्ही स्वतःचा व्यवसाय तर करू शकतात किंवा आपला प्लॅटफॉर्म पण तुम्ही सुरू करू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं एक पॉईंट काय असतो माहिती आहे का, बिझनेस करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला धरूनच चालावी लागणार आहे. तुम्ही हा विचार करताल मला कोणीतरी येईल फ्रीमध्ये देईल, तर असं काही होणार नाही आहे. कारण की कुणीही, कुठलाही व्यक्ती तुम्हाला फ्रीचं नॉलेज देऊ शकत नाही. आपण आपल्या मुलांना ज्यावेळेस शाळेमध्ये पाठवतो त्यावेळेस सुद्धा फीस घेतली जाते, आपल्या मुलाला नंबर पडो की नाही पडो, पण आणि आपण ती देतो सुद्धा. आपण आपल्या मुलाच्या, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ती फीस पेड करतो. मग आपल्या भविष्याचं काय, आपल्या व्यवसायाचं काय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासुद्धा लक्षात आल्या पाहिजे की बाबा माझ्या फ्युचरचं काय, किंवा आपल्या हस्बंडला आपली मदत मिळाली पाहिजे किंवा आपल्या घर संसाराला 4 पैसे मिळाले पाहिजे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घरी राहून तुम्ही इझी पद्धतीमध्ये आरामात करू शकता. तर बघा, तुम्हाला हे अशी पद्धतीमध्ये डिजिटल स्किल्स शिकवली जाते की आपण पेड ॲड, आणि खूप काही जास्त नाही लागत. फक्त तुम्ही एक 100 रुपयापासून तुम्ही तुमची जाहिरात चालू करू शकतात. 100 रुपयामध्ये जवळपास तुम्हाला 20-25 स्टार्टिंगला तुम्हाला 20-25 लीड्स येतात. तुम्हाला त्याला कंटिन्यू करणं कंपल्सरी नसतं.
असं नाही आहे की तुम्हाला ते रोजच टाकावे लागतात. तुम्ही ट्राय करून पण बघू शकतात की बाबा मला कशा लीड्स येतील माझ्या बिझनेसला, मी कसं करू शकते. तर तुम्हाला हे पेड ऑप्शनसुद्धा अवेलेबल असतं आणि हे तुम्हाला शिकवलं जातं. आता हे शिकण्याचा हा तुमच्यासाठीच फायदा नाही, तर तुम्ही हे शिकून तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतात. एक जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कुणाची फ्रीलान्सरिंगमध्ये जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी जर वर्क घेतलं तर जवळपास एका बिझनेसचे 15,000 रुपये सर्व्हिस चार्ज आहे. फक्त आणि फक्त 15,000 रुपये सर्व्हिस चार्ज आहे. तुम्ही एका महिन्यामध्ये जर 5 जरी क्लायंट घेतले की बाबा आम्ही डिजिटल मार्केटिंग तुमची करून देऊ, तुमचं पेज सेट करून देऊ, जर तुम्ही फक्त 5 जरी क्लायंट घेतले तर 15×5 = 75 म्हणजे 75,000 रुपये महिना तुम्ही घरात बसून डिजिटल स्किलच्या माध्यमातून कमवू शकतात. आणि हे कस्टमर कुठून येतील, तर हे कस्टमर तुम्ही जे शिकलेली ॲड आहात ती ॲड पोस्टिंग करूनच तुम्हाला कस्टमर मिळतील. तुम्ही मार्केटमध्ये 15,000 रुपये रेट आहे, तर तुम्ही थोडंसं कमी करून पण क्लायंटकडून घेऊ शकतात. बजेटचा पैसा क्लायंट स्वतःच देतो, हाच रूल आहे डिजिटल मार्केटिंगचा. पण तुम्ही त्यांचं पेज स्वतः सेट करून तुम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट देऊ शकता, त्यांना लीड्स देऊ शकता. तुम्ही कुठलंही डिजिटल स्किल शिकून तुम्हाला खूप चांगली आणि खूप सुवर्ण संधी आहे. तर ही अशा पद्धतीची डिजिटल स्किल शिकवली जाते. हे बघा, फक्त ह्या पोस्टचे मला भेटलेले आहेत 290 लीड्स भेटलेले आहेत. मी फक्त 350 रुपयेच पे केलेले आहेत. पण पोस्ट पण तशीच असली पाहिजे की लोकांना रिक्वायरमेंट काय आहे जास्त, हे पण खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यावरच सगळ्या गोष्टी असतात. तर हे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला डिजिटल स्किल शिकवली जाते. तर ही अशा डिजिटल स्किल शिकण्यासाठी तुम्हाला VIP क्वीन मंचला जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये महिलांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये तुम्हाला ही स्किल शिकायची आहे. धन्यवाद.